नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। चॅम्पियन्स कोण ठरणार, भारत की न्यूझीलंड? थोड्याच वेळात होणार आहे याचा फैसला। दुबईमध्ये काही क्षणांमध्ये रंगणार आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला। भारत आणि न्यूझीलंड मध्ये फायनल रंगणार आहे आणि या स्पर्धेत भारतीय टीमचं पारडं जड मानलं जातंय, कारण भारतीय टीमने या संपूर्ण स्पर्धेत एकही मॅच गमावलेली नाहीये। भारतीय टीम सलग तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करते। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट, 2000 मधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ही टीम इंडिया सज्ज आहे। तेव्हा फायनल मध्ये भारताला लोळत किवींनी टीम इंडियाचा स्वप्नभंग केला होता आणि आज नेमकं काय घडतंय त्याच्याकडे सगळ्यांचीच नजर लागलेली आहे। तर भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल आधी क्रिकेट प्रेमींचा उत्साह पाहायला मिळतोय। दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये क्रिकेट खेळाडूंनी भारतीय संघ विजयी होईल असा विश्वास व्यक्त केलाय। तर चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाच्या विजयासाठी दादर येथील उद्यान गणेश मंदिरामध्ये बाप्पाला साकडं घालण्यात आलंय। क्रिकेट खेळाडूंनी गणेशाला अभिषेक करत भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, जवळपास 25 वर्षांनंतर आपल्याला न्यूझीलंडला फायनल्स मध्ये हरवण्याची संधी मिळालेली आहे। तर आपण पाहतोय क्रिकेट विश्वातून आता एक मोठी बातमी समोर येते, कारण आज होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल नंतर रोहित शर्मा रिटायरमेंट घेणार अशा जोरदार चर्चा सुरू आहेत। रोहित शर्मा नंतर शुभमन गिल किंवा हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कॅप्टन होईल अशी ही चर्चा सुरू झाली आहे। तर केएल राहुलही तिसरा दावेदार म्हणून समोर येतोय। आणि आता वळूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। आताची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पुण्यातून। आपण पाहिलं, पुण्यामध्ये नंगानाच करणाऱ्या गौरव अहुजाला पुणे पोलिसांनी आता अटक केली आहे। त्याला दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्याची BMW गाडी देखील जप्त केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी ससून रुग्णालयात त्याचं मेडिकल करण्यात आलंय। गौरवला कराडमधून ताब्यात घेण्यात आल्याचं आपण पाहिलं। पुणे पोलिसांनी त्याचा सातारा पोलिसांकडून त्याला ताब्यात घेतला होता। दरम्यान गौरव अहुजाचा मित्र भाग्येश ओसवालला देखील पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळलंय। तर भाग्येश ओसवाल गौरव सोबत BMW मध्ये बसून दारू पीत होता। तर गौरव अहुजानं भर रस्त्यात अश्लील चाळे केले होते। त्यानंतर व्हिडिओ जारी करत त्यानं माफीही मागितली होती। तर आपण महत्त्वाची बातमी पाहतोय पुणे प्रकरणातली। काल एका पाठोपाठ एक 4 मोठ्या धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडल्या होत्या। त्यापैकी ही पहिली घटना सकाळी 7:30 वाजता गौरव अहुजा नावाच्या या व्यक्तीने भर चौकामध्ये अश्लील चाळे केले होते आणि अटकेत असलेल्या मस्तवाल भाग्येश अग्रवालचे त्याच्या मित्रांनी लाड पुरवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी भाग्येशसाठी कोल्ड कॉफी, बर्गर आणि कोल्ड ड्रिंक मागवलं होतं, मात्र पोलिसांनी ते पार्सल परत पाठवलंय। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाग्येश अग्रवाल अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाचा मित्र आहे। तो BMW कारमध्ये बसून दारू पीत होता आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती। राज ठाकरेंनी कुंभस्नानाची खिल्ली उडवली आहे। सोशल मीडियावर कुंभस्नानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळालेत। मी गंगेचं पाणी पिणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। त्याच्यातनं घेऊन आले काय, ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत।
हं? आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत. पाहतोय आता राज ठाकरे यांनी मोठं विधान केलेलं आहे आणि मी गंगाजल पिणार नाही असंच त्यांनी म्हटलंय. तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. न्यूझीलंडनं टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तर मॅचला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची पहिली अपडेट समोर येते. न्यूझीलंडनं टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय न्यूझीलंडनं घेतल्याचं आपण पाहू शकतो. तर आपण पाहतोय भारत न्यूझीलंडमध्ये आज महामुकाबला होणार आहे आणि या मुकाबल्यामध्ये नेमकं कोण जिंकणार याकडे सर्वांचेच डोळे लागलेत. सुरुवात झालेली आहे, टॉस झालेला आहे आणि हा टॉस न्यूझीलंडनं जिंकलेला आहे आणि सोबतच बॅटिंग करण्याचा निर्णय हा न्यूझीलंडनं घेतलाय. तर आपण पाहतोय भारत न्यूझीलंडमध्ये महामुकाबला रंगणार आहे आणि काही क्षणात आता हा मुकाबला सुरू होणार आहे. तर त्या पार्श्वभूमीवर पहिली अपडेट ती म्हणजे न्यूझीलंडनं टॉस जिंकला आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे. आमदार सुरेश धस खोक्याचा आका आहे, त्यामुळे धसांना सह आरोपी करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. प्रचंड गर्दीत मोर्चाला सुरुवात झाली आहे. तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी. सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे. तर आमदार सुरेश धस खोक्याचा आका असल्याचं बोलत त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे. हे प्रकरण नेमकं काय आपण पाहूयात. खोक्याला तात्काळ अटक करण्याची मागणी शिरूरकरांनी केली आहे. आमदार सुरेश धस खोक्याचे आका धसांना सह आरोपी करण्याची देखील मागणी आता जोर धरू लागली आहे. ढाकणे कुटुंबियांची तक्रार का घेतली नाही याची चौकशी करा अशी देखील मागणी होते. खोक्याच्या अवैध व्यवसायांची चौकशी करण्याची देखील मागणी आता करण्यात येते आणि हे मागणी करणारे ग्रामस्थ आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज सांगोल्यात मूक मोर्चा काढण्यात आला होता. तर वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे. आज संपूर्ण सांगोला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. सांगोला बंदमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी आणि त्याचबरोबर आमचे संतोष अण्णा देशमुख सरपंच यांच्या हत्येचे जे प्रमुख सूत्रधार आहेत, प्रमुख आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि त्यांना पाठीराखण करणारे, त्यांना राजकीय पाठबळ देणारे धनंजय मुंडे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या वडिलांना न्याय द्या अशी मागणी बारामतीच्या मोर्चातून वैभवी देशमुख हिनं केली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा काढण्यात आला. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 3 महिने पूर्ण झाले. मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार, मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता. पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत, त्यांना मेनकापडमध्ये आणलं होतं. त्यांनी खरंच इतक्या काय चुकी केली की त्यांच्यावर ही वेळ आली. जर आपण ही एकी आज नाही जपली, माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळवून नाही देऊ शकलो ना, तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाईल आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं. कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे. कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये. आणि आता वळतो एका राजकीय बातमीकडे. माजी आमदार वैभव नाईकांनी नितेश राणे यांना चांगलंच डिवचलंय. नितेश राणे स्वतःला डॉन समजतात, मात्र त्यांच्याच मतदारसंघात चोरट्यांकडून दुकाने फोडली जातात असं वैभव नाईक म्हणाले. नितेश राणेंना एवढ्या संरक्षणाची गरज काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पोलिसांच्या
हाकेच्या अंतरापासून रात्री 4 दुकानं फोडण्यात आली. CCTV मध्ये आपण बघतोय की सगळी दुकानं खुलेआम फोडण्यात आली, परंतु पोलिसांकडे ह्या गोष्टीकडे लक्ष नाही. आज या जिल्ह्याचे पालकमंत्री खरं तर स्वतःला डॉन समजतात आणि ते डॉन असतील, त्यांना आता काही संरक्षणाची एवढी गरज नाही आहे, परंतु त्यांच्या पाठी पोलीस कालपासूनच 4 गाड्या, त्यांचा दौरा असली की 4 गाड्या, अर्ध पोलीस स्टेशन त्यांच्या पाठनं फिरत असते आणि त्यामुळे त्यांना कोणापासून भीती नाही, ते स्वतः डॉन आहेत. राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी खुश खबर आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींचे अर्ज भरणाऱ्या या अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील सेविकांसाठी 1,92,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आल्याचं कळत आहे. अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठीची. तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12 मार्च पर्यंत 3,000 रुपये जमा होणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे 2 टप्प्यात मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसेच जमा झालेले होते आणि त्यावर अदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. तर अदिती तटकरे यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये 2 टप्प्यात जमा करण्यात येणार आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे, असं हे ट्विट आहे जे अदिती तटकरे यांनी केलं आहे. लव जिहाद विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली आहे. लव जिहाद विरोधातील कायदे कठोर केले जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यात लव जिहादची जवळपास 1,00,000 प्रकरणं आहेत आणि या प्रकरणांचं विशेष समिती करून सखोल विश्लेषण सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आणि आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची, कारण राज्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय. कोकणात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. सोलापुरात 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर पाठोपाठ कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात देखील कमाल तापमान सातत्याने 37 अंशाच्या पुढे गेलंय. तर तापमानाविषयी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिक माहिती घेऊयात. उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे ठाणे आणि मुंबईला, तर रायगड आणि रत्नागिरीला देखील उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर तापमान कुठल्या शहराचं किती आपण पाहतोय. सोलापूरचं 38.8, वाशिम 37.6, जेऊर 37.5, तर अकोला 37.4 अंश सेल्सिअस तापमान आहे. रत्नागिरीचं तापमान आहे 37.3, सांगलीचं 37.2, अमरावतीचं 37.2 आणि वर्ध्याचं देखील तापमान हे 37.2 इतकं आहे. आपण पाहतोय राज्यातले सरासरी तापमान विभागवार आपण पाहतोय. विदर्भाचं कमाल तापमान आहे 37.6 आणि किमान 14. मराठवाडा 36.3 हे कमाल तापमान आहे. उत्तर महाराष्ट्राचं 36.5 कमाल तर 9 अंश सेल्सिअस किमान तापमान आहे आणि कोकणाचं 37.3 हे कमाल तापमान आहे. तर किमान तापमान या ठिकाणी 18.6 अंश सेल्सिअस पाहायला मिळत आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला डायबिटीज झालाय की नाही हे तुम्ही आता आवाजावरून ओळखू शकता. कारण तसा एक मेसेज व्हायरल होत असून त्यात दावा करण्यात आलाय. 25 सेकंद आवाज रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला डायबिटीज आहे का हे कळेल. मात्र या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे. त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. आवाजावरून कळणार डायबिटीज. फक्त 25 सेकंदात डायबिटीजचं निदान. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? डायबिटीज झालाय का हे चेक करण्यासाठी आता कुठे हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. कारण तुम्ही फक्त आवाजानं डायबिटीज झालाय का हे ओळखू शकता. होय, असा दावा करण्यात आलाय. एक मेसेज व्हायरल होतोय, त्यामध्ये तसा दावा करण्यात आलाय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया.
आता फक्त 25 सेकंदाचा आवाज रेकॉर्डिंग केल्यामुळं एखाद्या व्यक्तीला टाईप 2 डायबिटीस आहे की नाही हे ओळखणं शक्य असणार आहे. हा मेसेज व्हायरल होतोय. मात्र आवाजानं डायबिटीस कसं ओळखायचं, हे नक्की आहे तरी काय, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण डायबिटीसचे रुग्ण घराघरात आढळतात आणि फक्त आवाजानं डायबिटीस कसं कळणार हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यावेळी हे AI तंत्रज्ञानामुळे शक्य असल्याचं समोर आलंय. टाईप 2 डायबिटीज मध्ये फुफ्फुस, स्नायू, शरीरातील नसा प्रभावित होतात. चाचणीत 607 लोकांच्या आवाजाची रेकॉर्डिंग करण्यात आली. या लोकांना 25 सेकंदांसाठी एक विशेष मेसेज वाचायला देण्यात आला. आवाज रेकॉर्ड करण्यात आला. AI मुळे डायबिटीज झाल्याचं कळलं. लक्झेंबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केलंय. मात्र हे भारतात शक्य आहे का, यावर एक्सपर्टचं काय मत आहे पाहूयात. आणि त्यातलाच हा एक प्रकार मला दिसतो की आवाजामधनं तुम्हाला हे कळू शकतं का. अर्थातच जेव्हा तुम्ही या पद्धतीच्या गोष्टी बोलत असता तेव्हा सायन्सला त्याची स्पेसिफिसिटी आणि सेन्सिटिव्हिटी लागते. म्हणजे जर ती गोष्ट 1000 लोकांमध्ये सत्य असेल तर ती इथल्याच नाही, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही 1000 लोकांमध्ये सत्य ठरली तर त्याला वैज्ञानिक सत्य म्हणण्यात येतं. रक्तातून, लघवीतून शुगर आहे का हे कळतं. आपल्या अश्रूतून, घामातून डायबिटीस कळू शकतो का, यावरही सध्या भारतात संशोधन सुरू आहे. मात्र लक्झेंबर्गमध्ये हे संशोधन सिद्ध झालंय. त्यामुळे AIच्या माध्यमातून आवाजानं डायबिटीस ओळखणं शक्य असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही. साम हेल्पलाईन छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील ही बातमी आहे. साम टीव्हीने हा गंभीर प्रकार महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर मात्र पोलिसांची पळापळ सुरू झाली आणि अखेर या आरोपींना अटक करण्यात आली. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत.